नमस्कार, माझं नाव चिन्मयी. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण 6-7 मंथ आधी यूट्यूबची ही जर्नी चालू केली होती. त्यानंतर मी कंटिन्युअसली ब्लॉग वगैरे टाकले, पण लास्ट 4 मंथपासून आपले कुठलेच व्हिडिओ आपल्या लाईफ विथ चिन्मयी या चॅनलवर आले नाही आहेत. काही कारणं आहेत ज्याच्यामुळे ते आले नाहीत. प्रत्येक गोष्ट आत्ता ह्या स्टेजला येऊन मला नाही एक्सप्लेन करता येणार किंवा नाही सांगू शकत. थोडा वेळ लागेल, पण मी नक्की सांगेन तुम्हाला की काय कारण होतं ज्याच्यामुळे मी कुठलाच ब्लॉग किंवा व्हिडिओज अपलोड नाही केला. हा पण एक गोष्ट नक्की, लाईफमध्ये आपल्या प्रत्येकाच्याच एक फ्रेज असते ज्याच्यामधनं आपण स्वतःचं सफर करतो. त्यामध्ये आपल्याला भले किती कोणीही सपोर्ट करावा सोबत असलं तरीही आपण आपली एक जर्नी चालू असते, आपला एक फ्रेज चालू असतो. तसं काहीसा माझी एक जर्नी होती, माझा एक फ्रेज चालू होता आणि मी त्यातनं थोडं जास्त स्ट्रगल केलं किंवा स्ट्रगल करत होतं. त्यामुळे नाही मला जमले व्हिडिओज वगैरे टाकणं, पण डेफिनेटली ह्याच्या पुढे माझे हे यूट्यूबचे व्हिडिओ कंटिन्युअसली येतील आणि तुम्हाला असंच माझ्या ब्लॉगमधनं काही मोटिवेशनल गोष्टी, काही अशा ज्या काही हेल्दी टिप्स, असं बरेच काही गोष्टी भेटतात. जसं की आपण आधीपासून फूड वगैरे रेसिपीज टाकतो, तसं यापुढेही तुम्हाला कंटिन्युअसली फूड रेसिपीज वगैरे भेटतील ज्या नवनवीन असतील, ज्याचं फ्युजन असेल, ज्या थोड्या साऊथ इंडियन स्टाईलच्या असतील आणि काही महाराष्ट्रीयन स्टाईलच्या, असं दोघांचं मिक्सचर, असं फ्युजन काहीतरी असेल किंवा दोन्ही ऑथेंटिक वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीजसुद्धा बघायला भेटतील. त्याचप्रमाणे बाकीच्याही भेटतील. सो आत्तापर्यंत मला जो हा सपोर्ट केला, साथ दिल्यासाठी सगळ्यांना थँक्यू. आणि असंच मला सपोर्ट करा, मला साथ द्या, माझ्यासोबत राहा. आणि माझ्यासारखे खूप जण आहेत ज्यांना असं यूट्यूब करायचं असेल किंवा लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल. सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की आयुष्यामध्ये प्रत्येकाची वेळ सारखी नसते, प्रत्येकाचा स्ट्रगल सारखा नसतो, पण हा काही वेळ असतो ज्याच्यामध्ये माणूस थोडा घाबरतो, थोडा पाठी येतो, काही गोष्टींनी तो खचून जातो. पण उभे राहा आणि स्वतःसाठी जगा. स्पेसिफिकली त्या फिमेल्सना म्हणायचं आहे की स्वतःसाठी जगा. फॅमिली, हजबंड वाईफ असेल किंवा बाकीचे असं आई वडील असेल, भाऊ बहीण, नातेवाईक, मित्रमंडळ सगळं असतं, पण ह्या सगळ्यामध्ये पहिलं स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा विचार करा आणि जे करायचं आहे ते आत्ता ह्या स्टेजला करा. उद्या असा कुठचाच वेळ नसतो. मीही नेहमी म्हणते उद्या करेन असं करत 4 महिने गेले. मी कुठलाच बोलतात ना व्हिडिओ नाही टाकला किंवा स्वतःमध्येच एक फ्रेजमध्ये राहिली. बाकी ज्यांच्यामुळे आपल्या लाईफमध्ये एखादी फ्रेज असते किंवा एखाद्या घटनेमुळे असते, तर ती घटना घडून जाते, ती व्यक्ती निघून जातात, पण ती आपल्या लाईफमधल्या त्या फ्रेजमुळे आपण त्यात अडकून पडतो. पण डेफिनेटली एक वेळ तो जेव्हा आपल्याला स्वतःसाठी उठून उभं राहावं लागतं किंवा राहणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्यासाठी उभे राहा आणि ती फ्रेजला सोडा आणि स्वतःसाठी जगा, बिनधास्त जगा, जे हवं ते आयुष्यात करा, कोणाचाही विचार न करता. कारण का उद्या कोणीच बघितला नाही आणि उद्याचा दिवसही माहीत नाही. सो आज जो आहे त्या वेळेत स्वतःचा उपयोग करा आणि स्वतःसाठी जगा. आणि ह्याच्यापुढे डेफिनेटली आपले कंटिन्युअसली ब्लॉग येतील आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक साऊथ इंडियन रेसिपी दाखवणार. तर सर्वप्रथम मी यासाठी लागणारं साहित्य सांगते. हे गूळ आहे, हे आपल्या चवीनुसार घालायचं आहे. आणि हा आंबा आहे जो अशा पद्धतीचा असतो. हा थोडा अंगूर पिका आंबा आहे, म्हणजे थोडा पिक्का आहे आणि थोडा कच्चा असा आंबा आहे हा, ज्याला खूप काथा असतो हा. ओके, तर मी ह्या आंब्याच्या पूर्ण साली काढून इथे आंबे सोलून ठेवलेत. हे मीठ आहे आणि हे खोबरं आहे, ओलं खोबरं जे आपण किसून घेतलं, आणि ही मिरची पावडर आहे. ओके, मी गॅसवर टोप चढवलेला आहे. आता मी याच्यामध्ये मोहरी, तेल टाकले, तेलामध्ये मोहरी, हिंग टाकलेलं आहे. तर मोहरीला साऊथ इंडियन भाषेमध्ये कर्नाटक साईडची लोक त्याला सासव असं म्हणतात. ओके, त्याच्यामुळे पद्धतीनं सासव, आंब्याचं सासव असं आहे. ओके, तर आता हे वाटण आहे जे आपण मगाशी ओलं खोबरं बघितलं होतं त्याचं मी वाटण केलं आहे. ओके, तर मी वाटण घालून चांगलं परतून घेते आणि ह्याचा एक छान असा स्मेल येतो, एक सुगंध येतो. तर सुगंध आल्यावर कळतं की वाटण चांगल्या प्रकारे फ्राय झालं, कच्चापणा आहे त्याच्यातला निघून गेला आहे. तर आता मी ते चांगल्या पद्धतीने वाटण फ्राय करून घेते. ओके, हे वाटण चांगल्या पद्धतीने फ्राय झालं की मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. जे काय आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं भरपूर उरलेलं असतं वाटण, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरतो आहे. ओके, मग ते तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला, पण जास्त करून हे थोडं घट्टसर असतं, एकदम पातळ नाही केलं जात. सो ते थोडं घट्टसर बनवा. ओके, त्याला एक चांगली उकळ आली पाहिजे. आता ही त्याला उकळ फुटतं, तुम्ही बघू शकता. चांगल्या पद्धतीने उकळ फुटल्यावर आपण ह्याच्यामध्ये आंबे घालणार आहोत. आता उकळ फुटलेली हे जे आपलं आहे
ते आपण ढवळून घ्यायचं, चांगलं वरखाली करायचं ज्याच्याने खाली लागलं नाही आहे आणि ते चांगलं शिजवून घ्यायचं. ओके, आता हे आंबे आहेत जे आपण मगाशी सोलून ठेवले, तर आता मी एक एक करून याच्यामध्ये घालते आहे. हे आंबे आपण याच्यामध्ये सगळे घालून घेतलेत. आता हे पुन्हा वरखाली करून घ्यायचं आहे चांगलं सगळीकडनं. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि गूळ घालणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गूळ घालतो आहे. तिखट, गूळ, खोबरं हे तुमच्या गरजेनुसार, तुमच्या चवीनुसार घ्या. तिखट गूळ तर चवीनुसार आणि खोबरं तुमच्या गरजेनुसार घेतलं तर चालेल किंवा ते योग्य ठरेल, कारण का जसं तुम्हाला गोड लागतं आहे, तिखट लागतं, त्या पद्धतीने तुम्ही घ्या. ओके, तर आता मी ह्याच्यामधनं गूळ वर्ण घालून घेते. चांगलं जितकं मला हवे. माझ्याकडे जे आंबे होते ते थोडे आंबट आहेत, अंगूर पिके आंबे असल्यामुळे ते आंबट आहेत थोडेसे. आता याच्यामध्ये मी मीठ घालते. मीठ घालताना मोस्टली मी मिठाला वास घेऊन मीठ घालते, ज्याच्यामुळे त्याचा खारटपणा थोडा कमी होतो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अंदाजाने मीठ घालू शकता याच्यामध्ये. तर हे चांगलं वरखाली पुन्हा करून घेतले सगळं घातल्यावर. आता ह्याला मंद गॅसवर ठेवायचं. चांगली ते पाहू शकता चांगल्या पद्धतीने उकळी आली आहे. ओके, आंबा शिजायला थोडा वेळ लागतो. आंबा शिजला की गॅस बंद करायचा. अशा प्रकारे आपला आंब्याचा रायता किंवा आंब्याचं सासव बनवून तयार आहे. तुम्हाला एकदा रेसिपी करून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.